उनकेश्वर येथील 3 वर्षापूर्वी केलेल्या रोपवनातील 90% रोपे गायब असून मांडवी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला आहे। मांडवी वनपरिक्षेत्रातील उनकेश्वर परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या नियतक्षेत्र उनकेश्वर रोप नावाचे नाव उनकेश्वर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम या योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक 114 बी उपक्रमांक कार्यवर्तुळ IWC क्षेत्र 10 हेक्टर पूर्व पावसाळी कामे सन 2011-12 रोपवन घेण्यात आले। सदर रोपवनाला लागवड व 5 वर्ष देखभाल संरक्षणासाठी येणारा लाखो रुपयांचा निधी हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या खात्यावर येतो। त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित वनपाल व वनरक्षक हे त्या रोपवनासंदर्भातली कामे करून घेतात। रोपवन लावल्यानंतर पहिल्या वर्षी ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत 3 वेळा निंदन द्यावे लागते। 3 वेळा मल्चिंग करून त्या रोपाभोवतालची जागा भुसभुशीत करावी लागते। ही रोपे हिरवीगार राहण्यासाठी 3 वेळा DAP रासायनिक खत द्यावे लागतात। दुसऱ्या वर्षी 2 वेळा निंदन, 2 वेळा मल्चिंग करून त्या रोपाभोवताली जागा भुसभुशीत करावी लागते आणि 2 वेळा DAP खत देणे। तिसऱ्या वर्षी 1 वेळा निंदन, 1 वेळा मल्चिंग व रोपाभोवतालची जागा भुसभुशीत करावी लागते आणि 1 वेळा DAP खाद देणे अनिवार्य आहे। या 3 वर्षांमध्ये रोपांची उंची 2-3 फुटाच्या वर झाल्यानंतर 4थे व 5वे वर्ष त्या रोपांचे गुरे व वणव्यापासून संरक्षण केले जाते। या 5 वर्षाच्या रोपवनाच्या आर्थिक तरतुदीमध्ये 5 वर्षे एका रोजंदारीमध्ये मजुरांची रोपवनाच्या संरक्षणासाठी नियुक्ती केली जाते। रोपे नसलेल्या रोपवनात कशावर खर्च करण्यात आला याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे। आज एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात मोठा बदल होत असून दरवर्षी उष्णतेचा पारा वाढतच आहे। असे असताना शासनाच्या मूळ उद्देशाला मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी धाब्यावर ठेवून या रोपवनात रोपच नसताना अशा रोपवनावर निंदन, मल्चिंग व रासायनिक खतावर कागदोपत्री लाखो रुपये खर्च दाखवून निधी हडप तर केला नाही ना, अशी शंका येते। असे असताना संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी रोपांना पाणी देण्याचे अंदाजपत्रक मंजूरच का करत नाहीत? या मागचा संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा काय हेतू असतो? कारण त्यांना हे रोपे त्या रोपवनात जगवायचेच नसतात। कारण हे रोप जगले तर त्यावर शासनाचा असलेला संपूर्ण खर्च करावा लागतो। म्हणून रोपांना पाण्याची तरतूद असून देखील ते पाण्याचे अंदाजपत्रक वनपरिक्षेत्र अधिकारी मंजूर करून घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे। या सर्व गंभीर प्रकाराची वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे।